औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अन्न व औषध प्रशासनाच्या 3 पथकांनी शहरातील गुटखा व मावा विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. 1 एप्रिल पासून आतापर्यंत 26 कारवाया करून 32,37,424 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अनेक पानटपऱ्यांना कुलूप दिसत असून काही विक्रेते आडोशाला थांबून मावा विक्री करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. सोलापूर शहरात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई मोहीम तीव्र केली असून विविध भागातील पानटपऱ्यावरती तपासणी सुरू आहे. कारवाईच्या भीतीने काही पानटपरी चालकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. शहरातील आसरा चौक, बेगमपेठ पोलीस चौकी परिसर, 7 रस्ता, विजापूर वे, स्टेशन मार्ग, मौलाली चौक, नवी पेठ आदी भागांतील अनेक पानटपऱ्यांवर प्रतिबंधित पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. तुकडा सुपारीचा साठा करून अनेक पानटपरी चालक मावा तयार करून विक्री करत आहेत. काही जण गांजा टाकतात अशीही चर्चा आहे. मावा विक्रीतून केवळ सोलापूर शहरात दरमहा सुमारे 1 कोटींची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. दरम्यान प्रतिबंधित पदार्थांचा साठा व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 नुसार लोकांच्या आरोग्याशी खेळ केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.